ಇವತ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದದ್ದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಅವರು ಸೊಸೈಟಿದವರಿಗೆ ಹೋಗಬೇಡ ಅಂತ मेसेज ಕೊಡ್ತಾರೆ. हे राजकारण म्हणायचं आहे. आता ह्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही एक सोसायटी केलंय, तुम्ही जाऊ नका असं म्हणणं त्यांचा विचार आणि व्यासपीठावर बसलेल्या ह्यांचा विचार ह्याच्यामध्येच किती फरक आहे जरा कळून घ्या. आपल्याला मला राजकारण करायचं नाही, आपलं राजकारण करताना करूया, परंतु सहकारामध्ये आपण राजकारण करायचं नाही म्हणणारे विचार असणारे ही मंडळी. आणि आज मीटिंग आहे ते विरोधकांचं आहे, तुम्ही जाऊ नका म्हणून सांगणारे आणि एक मंडळी. परंतु हसीना नक्की विचार करेल की शेतकऱ्यांच्यासाठी कोण काम करायला लागले, त्यांच्या हातातच ते धुरा येणार ह्याच्यामध्ये संशय नाही. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो, एवढं चिघळायला कारण काय? हे इलेक्शन असू दे, DCC बँक असू दे, चिघळायला कारण काय? राजू अण्णांनी ते कन्नडमध्ये सांगितलं. ज्या वेळेला 2008-9 मध्ये कर्नाटकामध्ये येडियुरप्पाजींच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार होतं, त्यावेळेला लक्ष्मण सवदी कोऑपरेटिव्ह मिनिस्टर होते. त्यावेळेला मी इथं हरलेली कॅन्डिडेट होतो आणि मी असू दे बालचंद्र अण्णांना देखील मी जाऊन भेटलं होतं आणि अण्णासाहेब आम्ही तिघं मिळून माझ्या निपाणी तालुक्याला PKPS पाहिजे म्हणून आम्ही मंजुरी घेऊन आलो होतो. त्यावेळेला आम्ही 7 सोसायटी मंजुरी केल्या. नंतरच्या कालावधीमध्ये अनेक 30 सोसायट्या मंजुरी केल्या आणि 2013 पासून आतापर्यंत मागचे जे अध्यक्ष होते त्यांच्याकडे स्वतः मी मिनिस्टर असताना जाऊन त्यांच्याकडे विनंती केलं की माझ्या सोसायटीला मेंबर करून द्या. माझ्या निपाणीत असणाऱ्या सगळ्या सोसायटीचं मेंबर झालं, आपल्या सगळ्या बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्याचा मेंबर झाला, परंतु माझ्या निपाणीमध्ये आम्ही जे केलेलं होतं त्याला मेंबर अजूनपर्यंत केलं नव्हतं पाठीमागच्या अध्यक्षांनी. नंतर राजवारांनी सांगितलं की असं एक परिस्थिती आलं की 14 लोक डायरेक्टर एकत्र आले आणि परत बोर्ड मीटिंग मध्ये सांगितलं अण्णासाहेबांचं जे काही मेंबर आहे ते करून द्या, तरी देखील केले नाही. म्हणून हे सगळं राजीनाम्याचं, अविश्वास ठरावाचं हे सगळं आलं आणि मी आज एक निपाणीची आमदार आणि तुमच्या घरची मुलगी म्हणून मी आज भालचंद्र अण्णांना, आप्पासाहेबांना कुलगोड्यांना आणि राजू अण्णांना आणि माझ्या सर्व DCC बँकच्या माझ्या निर्देशक मंडळीच्या माझ्या भावांना मी मानाचा मुजरा अर्पण करतो की आप्पासाहेबांना अध्यक्ष झाल्याबरोबर राजू अण्णांनी सांगितल्या पद्धतीनं अण्णासाहेबांनी भालचंद्र अण्णांनी सांगितल्यानंतर 24 तासाच्या आत माझ्या सर्व सोसायटीचं मेंबर त्यांनी करून दिलं. हे म्हणायचं राजकारण, हे म्हणायचं विकास, हे म्हणायचं की आपल्या शेतकऱ्यांबद्दल असणारं एक प्रेम आणि विश्वास. ह्याच्या अशा पद्धतीने हे सगळं घडत आलं, परंतु हे तुम्हाला माहीत नाही आहे. परंतु आज आम्ही देखील कुठेही मागं पडणार नाही आहे. ज्या विश्वासावरती तुम्ही मी माझी ह्या निपाणी मतदारसंघाची मुलगी म्हणून 3 वेळा तुम्ही मला निपाणी तालुक्याची पहिला महिला आमदार म्हणायचं मान सन्मान तुम्ही मला दिलाय. मी आणि अण्णासाहेब शेवटचा श्वास असो तोपर्यंत हे ऋण तुमचं विसरणार नाही. आणि ज्या वेळेला निपाणी तालुक्याला पहिला मंत्री म्हणून मान माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी दिलं, ते तुमच्या आशीर्वादामुळे मिळालं, ते देखील माझ्या वरिष्ठ मंडळींना देखील मी कधीही विसरणार नाही. आणि ज्या वेळेला 2013 पासून आज काळापर्यंत निपाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास जे आपण राजकारणामध्ये एक आमदार इथं करू शकतोय, खासदार असताना अण्णासाहेब जे काही इथं करू शकतात ते सगळंही करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून आणि अण्णांच्याकडून झालेला आहे. आणि याच्यापेक्षाही मोठे विचार आहेत, परंतु त्याला साथ पाहिजे आणि त्याला आपलं सरकार पाहिजे. तर हे सगळं विचार देखील अजूनही पुढे खूप मोठ्या आपल्या निपाणी तालुक्याला करून दाखवायचं आहे. आज मला खूप अभिमान आहे, एका भावाच्या स्थानावरती भालचंद्र अण्णा आहेत, आपले अध्यक्ष आहेत, आपले राजू अण्णा आहेत, जी तुम्ही सगळी भाऊ मंडळी आहे, तसं त्यांनी देखील एक भावाच्या स्थानावरती राहून अण्णासाहेबांना साथ दिली. ते आम्ही आणि तुम्ही कधीही विसरणार नाही, विसरायचं नाही. म्हणून आपण एक टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करूया, त्यांना आम्ही विश्वास देऊया. असंच आम्ही सगळेजण बेळगाव जिल्ह्यामध्ये ते शेतकऱ्यांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी, महिलांच्यासाठी जे काही करायला शक्य आहे ते सगळं आम्ही करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. म्हणून आज हे निवडणुकीच्या पूर्वभावी एक सभा आहे. त्याच्यानंतर आमच्या अध्यक्ष
तयार आहे आणि ते तुमच्या विश्वासावरती. म्हणून आज हे कार्यक्रम आपण इथं घेतलेलं आहे. जे काही बालचंद्रांना इथंपर्यंत आले त्यांनी सांगत होतं, वहिनी हलसिद्धनाथाचं दर्शन घ्यायला मी याव म्हणत होतो, परंतु योग मिळून आला नाही. परंतु आज श्रावण महिना आहे, हलसिद्धनाथांचं वार गुरुवार आहे आणि नक्कीच तुम्हाला आणि अण्णासाहेबाला विजय आज सुरुवात झाली आणि असेच व्हिडिओ तो आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये करत जाऊया आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे. विश्वास देऊ का नको देऊ? त्याच्यावर हात उचलून टाळ्या वाजवून त्यांना विश्वास द्या की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे. आपण आपलं हित बघायचं आहे, आपल्या गावकऱ्यांचं हित बघायचं आहे, आपल्या गावातल्या शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे. म्हणून आज आपण त्यांना विश्वास देऊया आणि हे कार्यक्रम खूप सुंदर अशा रीत्या टाइमात तुम्ही सगळे आला आणि अण्णा देखील आले आणि आपले सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वजण आलेले आहेत. परंतु आज इथून कामाला लागायचं, कोण काय म्हणतात तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपण आपल्या देशाचं भविष्य, आपल्या तालुक्याचं भविष्य, आपल्या शेतकऱ्यांचं भविष्य हे आपण मनामध्ये ठेवून घेऊन आजपासून ते आज शपथ घेऊनच इथून बाहेर पडायचं आणि विजयोत्सवाचा कारण ज्या तुम्हाला अन्न मधलं नेऊन हलसिद्धनाथ बरबेक गुलाल तो इसके पीछे पड़ा हूँ. जब पहली बार चुनाव हुआ मेरा एक ही सीट आ गया, दोबारा चुनाव हो गया 5 4 आ गए, लास्ट में हमारा सीट आ गया 7. मतलब हम लोग 7. अभी राजू अंकलिंग साहब ने बताया, अन्ना साहब ने भी बताया, तो इस बार कोई एक सीट लेके आता था उसको प्रेसिडेंट बनाते थे, क्योंकि कोई सीट रखते थे हम लोग प्रेसिडेंट या वाइस प्रेसिडेंट नहीं बनते थे. ये क्या 2 सीट जीतने वाले वो हमेशा प्रेसिडेंट बन के अध्यक्ष उसको हटाएंगे, अपना एक अध्यक्ष वो रखेंगे, क्योंकि काम करना है इनको. मतलब क्योंकि घर पे जाके खड़े होना ये बात नहीं, छोटा नॉमिनेशन के घर पे, क्योंकि आपके डायरेक्टर थे, आप अपनी तालुका में बैठ के काम करें. यहाँ से लोगों ने एक अपसर कुलगोड़े को हम लोगों ने चुना, अध्यक्ष बनाया. आगे भी मैं आपको ऐसे नेता को मतलब अध्यक्ष बनाएंगे, बैंक इतना तरक्की करे, मतलब किसानों का भला हो जाए. हम लोग चुनाव कर रहे हैं, मतलब मैं इस उम्मीद के साथ जा रहा हूँ आप अन्ना साहब जोल्ले साहब को और बहुमत से चुनाव अगर होता है तो बहुत बहुमत से आप देखते हो. मतलब वहाँ के बड़े दिग्गज नेता शरद पवार साहब है, वो कैसे करे. हम शाम को एक को जैसे शाम रात को पलट देते सब. मतलब हम भी उनके राजनीति में कोई दोस्त नहीं, कोई दुश्मन नहीं है. आज दोस्त है कल दुश्मन. इसके लिए मतलब राजनीति ऐसा है, हम लोग बाहर करेंगे, क्योंकि हम भी